आपल्या पतीचा शोध घेणारी दमयंती आता वनामध्ये इकडं तिकडं भटकंती करतीये, झरझर झरझर वाहणाऱ्या झऱ्यांजवळ जातीये, पर्वतांजवळ जातीये आणि आक्रोश करतीये, हे नलराजे मला सोडून आपण कुठे गेलेला आहेत? नाही, या अवस्थेमध्ये मला आपण सोडू नाही शकत. मग आता कुठे बघू? त्या वनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या झाडांना ती विचारती झालेली आहे, पर्वतांना विचारती झालेली आहे. आणि तो पर्वतांना विचारत असताना, झाडांना विचारत असताना ती अशोक वृक्षाजवळ आलेली. त्या अशोक वृक्षाजवळ विदीर्ण अवस्थेमध्ये आपली व्यथा मांडत असताना ती अशोक वृक्षाला म्हणते, हे अशोका, ज्या ठिकाणी शोक नाही त्या ठिकाणी तू अशोक आहेस. मग तुझ्याच या अशोक वृक्षाखाली माझ्यासारखेला शोक कसा व्हावा? माझे पती कुठं गेलेले आहेत? मला पतींचा मार्ग दाखवा, माझ्या पतीची मला भेट घालून द्या. कितीतरी वेळपर्यंत आक्रोश झाला. पतीचा कुठेही मागसूग लागत नाहीये, पती भेटतच नाहीयेत. करत करत ती पुन्हा पुढे चालती झालेली आहे. आणि ती चालती झालेली असताना समोरचं दृश्य अत्यंत भयानक आहे. समोर एक अजगर आहे आणि तो अजगर समोर आलेला आहे, तिला गिळता झालेला आहे. परंतु आपल्याला काय संकटांना सामोरी जावं लागतं याचा विचार सुद्धा येत नसताना फक्त एकमेव नलराजे, आपण कुठे आहात? आपल्या पत्नीला आपण एकटा असं टाकून जाऊ शकत नाहीत. हा आक्रोश एक कुकरी पक्षी, ज्या पक्षीने ज्या पद्धतीनं आक्रोश करते त्या पद्धतीनं या दमयंतीचा आक्रोश सुरू आहे. आता अजगर गिळतोय, इतक्यामध्ये त्या ठिकाणी व्याध आलेला आहे. त्या व्याधाने बघितलं, अत्यंत देखणी रूपवती असणारी ही कन्या आणि तिला अजगर गिळतोय. हा विचार, हे दृश्य समोर बघितलं, हा विचार मनात आला, तिला गिळतोय. आणि बघितलं तर दृश्य इथेच आहे. त्यावेळेला त्या व्याधानं आपलं शस्त्र काढलं आणि अजगराच्या मुखावर घातलं, अजगराला मारलं. अजगराच्या मुखातून तिला बाहेर काढलं आणि आता व्याधाशी तिचा वार्तालाप सुरू आहे. तो व्याध तिला विचारतोय, आपण कोण आहात? घडलेला सगळा वृत्तांत ती त्या व्याधाला सांगती झालेली आहे. परंतु मंडळी, त्या व्याधाला सांगत असताना दमयंतीच्या लक्षात आलं की याची कामुक वासना जागी झालेली आहे. हा कामुक दृष्टीने बघतोय आणि हा आता काही वेळामध्येच आपल्यावर बळजबरी करण्यास सुद्धा कमी पडणार नाही. ही गोष्ट जेव्हा त्या पतिव्रतेच्या लक्षात आली, त्या दमयंतीच्या लक्षात आली, त्यावेळेला दमयंतीनं मनोमन प्रार्थना केली की माझं जर पातिव्रत्य खरं असेल तर क्षणामध्ये हा व्याध जळून खाक झाला पाहिजे. मंडळी, स्त्री शक्ती फार, पावित्र्याची शक्ती फार चांगली आहे. कारण ज्या ज्या वेळेला स्त्रीवर आपत्ती येते ना, त्यावेळेला ती पतिव्रता नारी स्वतःच रक्षण करून घेतं. हे सुद्धा आपला धर्मच आपल्याला सांगतं. इथं धर्माची शिकवण आपल्याला मिळतेच ना. कारण एका नारीनं पतिव्रता धर्म सांभाळला तर कुठलंही संकट आलं ना, तर त्या संकटातून तिची नक्कीच त्या पातिव्रत्याच्या जोरावर सुटका होते. भारतीय संस्कृती फार आपल्याला शिकवून जाते. दमयंतीनं ज्या वेळेला असं मनात आणलं आणि खरंच माझं पातिव्रत्य खरं असेल तर व्याध जळावा म्हटल्या बरोबर तिच्या मुखातून शब्द निघाले. त्याच क्षणाला अग्नीमध्ये एखादा वृक्ष कसा जळून खाली पडतो त्या पद्धतीनं तो व्याध मरण पावला. एका संकटातून सुटका झाली आहे. परंतु आता पुन्हा शोध सुरूच आहे आणि तोच शोध घेत 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 ती दमयंती एका ठिकाणी आलेली आहे. त्या ठिकाणी तिने दृश्य बघितलेलं आहे तर तिथं ऋषीमुनी दिसत आहेत. ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये भृगु ऋषी, अत्री ऋषी, हे सगळे ऋषी दिसत आहेत. त्या ऋषींच्या सानिध्यात ती गेली. त्यांनी सुद्धा वार्तालाप करत विचारला, आपण कोण आहात? कारण प्रत्येक वेळेला वनामध्ये ही वनकन्या आहे का, ही वनाची राणी आहे का, किंवा देव स्वरूपामधली कुणी आहे का, असं प्रत्येकाला वाटायला लागलं होतं. ऋषींशी वार्तालाप झाला त्यावेळेला तिने मी एक मानव कन्या आहे सांगितलं आणि आपला पूर्ण वृत्तांत त्या ऋषींना सांगितला. त्यावेळेला ऋषींच्या मुखातून निघालेली वाणी तिला समाधान देत गेली.
कारण ऋषी म्हणतायत, कन्ये, थोड्याच दिवसामध्ये तुझा पती आणि सगळी संपत्ती तुला जशाला तशी प्राप्त होईल. मंडळी, ऋषींच्या मुखातून निघालेले शब्द कधीच चुकीचे होत नाहीयेत. समाधान झालं, पण दुसऱ्या क्षणाला तिला लक्षात आलं की हा आपल्याला झालेला भास नाही. कारण त्या ठिकाणी कुठलेच ऋषी दिसत नव्हते, कुठलेच वनामध्ये ऋषी महात्मे नाहीयेत. ही गोष्ट कळल्यावर तो मला झालेला साक्षात्कार होता का स्वप्न होतं, याच विचारामध्ये ती पुन्हा आपल्या पतीच्या शोधाला निघाली, पुढे चाललेली आहे. पुन्हा पर्वतांना विचारतीये, नद्यांना विचारतीये, सरोवरांना विचारतीये. जे जे कोणी वनामध्ये तिच्या सानिध्यात येत असतील त्या प्रत्येकाला ती विचारती झालेली आहे. करता करता समोरून एक खूप मोठ्या लोकांचा हत्तीचा ताफा येताना दमयंतीनं बघितला. एवढे सारे हत्ती, त्यांच्याबरोबर असणारे हे सगळे लोक, कुठंतरी मानव स्वरूपात कोणीतरी भेटलेलं आहे याचाही विचार आला. त्या लोकांनी सुद्धा दमयंतीला बघितलं आणि तेही म्हणायला लागले की आपण कोण वनकन्या आहात का? वनकन्या, वनामध्ये राहते म्हणून मला वनकन्या म्हणतायत असा कदाचित त्यांचा समज झालेला असेल. देवकन्या म्हणावी तर मी देवकन्याही नाही, मी मानव स्वरूपातील आहे म्हणत आपला पूर्ण वृत्तांत ती पुन्हा सांगती झालेली आहे. आणि त्या आलेल्या त्या हत्तींचा ताफा घेऊन आलेल्या लोकांसोबत राहती झाली. पण मंडळी, त्याच रात्री वनामध्ये असणारे वनचर हत्ती आले आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत असणाऱ्या हत्तींबरोबर त्यांचं झुंज झाली. याच कन्येमुळे, या मानव स्वरूपातल्या कन्येमुळेच आपल्यावर असं संकट आलं असं त्यातील काहींना वाटलं. काहींनी तिला खूप नावं ठेवली, काहींनी तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोच ना, एकदा संकट आलं की संकटामागे संकटांची मालिका सुरूच असते. दमयंतीचं तसंच झालं. पण त्यातल्या काही लोकांनी मात्र दमयंतीला सांगितलं की नाही, तुला हवं तर तू आमच्या बरोबर येऊ शकतेस, कारण आमचा ताफा चेदी राज देशाकडे चाललेला आहे. मग आपल्याला सुद्धा यांच्या बरोबर जाता येईल हा विचार तिने केला आणि ती राजकन्या चेदी देशाकडे, चेदी राज देशाकडे त्यांच्या बरोबर येती झालेली आहे. त्या राज्यापर्यंत लोकांनी तिला साथ दिली, त्यांचा ताफा निघून गेला आणि आता ही दमयंती त्या राज्यात प्रवेश करते झाली. प्रवेशही केला आणि त्या गवाक्षाचा पडदा बाजूला करून रस्त्यावर चालणाऱ्या त्या दमयंतीकडे त्या देशाच्या राणीचं लक्ष गेलं. राणीनं विचार केला की या रस्त्यावर अत्यंत रूपवती कोण दिसतेय. लगेच तिने आपल्या काही साथीदारांना, काही सैनिकांना पाठवलं, तिला बोलवून आणलं. त्यावेळेला हे राजकन्ये, सुंदर रूपामध्ये दिसणारी तू आणि अशी मलिन वस्त्रामध्ये अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये कुठं निघाली आहेस, कोण आहेस तू, विचारणा केली. त्यावेळेला दमयंतीनं आपली सगळी कथा सांगितली आणि मी माझ्या पतिराजांचा शोध घेण्यासाठी फिरत आलेली आहे. तिची ती पूर्ण अवस्था राणीनं ऐकली. राणीची कन्या सुनंदा, तिला बोलवून घेतलं राणीनं आणि सांगितलं की ही तुझ्या बरोबर राहील. परंतु तिला ठेवून घेत असताना दमयंतीनं आपल्या काही अटी सांगितल्या की मी या ठिकाणी राहील, पण एका अटीवर. आपण मला मदत केली याची जाणीव मला आहेच आहे, परंतु मी या ठिकाणी कुणाचे उष्ट खाणार नाही, मी कुणाचे पाय धुणार नाही आणि वार्तालाप केला तर मी फक्त ब्राह्मणांशीच वार्तालाप करेल, बाकी कुणाशी मी बोलणी करणार नाही. तिच्या अटी म्हणण्यापेक्षा तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, कारण मंडळी, जी स्त्री अगदी दुःखात आहे, अडचणीत आहे, ती कुठली अटी घालणार हो. पण राहत असताना काहीतरी आपल्या बाजूनं व्हावं हा विचार तिने राणीशी बोलून दाखवला आणि तिच्या बरोबर
राणीनेही तिच्या सगळ्या बोलण्याला मान्यता दिली आणि दमयंती राणीकडे राहती झालेली आहे. सुनंदा ही राजकन्या तिच्या बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून राहती झालेली आहे. पुढे दमयंती भीम त्या देशामध्ये कशी गेली किंवा आपल्या पित्याकडे भीमकाकडे कशी गेली हे आपण पुढच्या भागात बघूया.